मित्रांनो तुम्हाला आता मी पूर्ण आपला गोठा दाखवतो. नादाचा विषय येतो तर नादासाठी आपल्याला आहे ना हा बोकड आपण घरी ठेवून घेणार आहे. वरती गोट फॉर्म केल्याचा फायदा काय होतो हे सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे आपण. रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आकाश स्वरूपी व्लॉगमध्ये, नवीन एका ब्लॉगमध्ये. मित्रांनो तर भरपूर दिवस झाले आपण आपल्या घरच्या गोठ्याचा व्हिडिओ टाकला नव्हता मित्रांनो. तर आत्ता आपल्याकडं गोठ्यामध्ये काय आहे किती आहे तर आपण पाठीमागच्या व्लॉगमध्ये आपल्याला सांगितलं होतं आपण जी नवीन कोकरांची खरेदी केली. तर मित्रांनो आपण आता त्यांना जंताचा डोस देऊन त्यानंतर 2 दिवस झाले आता आपण त्यांना ब्रोटॉन चालू केलेलं आहे. त्याचबरोबर आता त्यांचं रुटीन तुम्हाला दाखवतो. ब्रोटॉन चालू केल्यानंतरचा काय रिझल्ट आहे हे सुद्धा सांगतो. आता 2 दिवस झाले, काल आणि आज आठवड्यामध्ये आपण 3 दिवस लगातार ब्रोटॉन देत असतो मित्रांनो. त्याचबरोबर 20-21 दिवस झाले की जंताचा डोस त्यांना आवर्जून देत असतो. त्याच्यामुळं काय होतं, कोकरांची ग्रोथ जास्त दिसते, वजन वाढ होते. उन्हाळ्याचे दिवस आहे, जंताचा डोस जास्त प्रमाणात सुद्धा द्यायचा नाही. त्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे मित्रांनो. माझ्या पाठीमागं बघू शकता आता बोकडांचं लॉट एकदम बोकडं फ्रेश झालेले आहेत. कोकरं आणल्याच्या नंतर साधारणतः 10-15 दिवस मित्रांनो बोकडांना फार त्रास झाला, सगळे जुलाबावरती होते बोकड. परंतु आता काय असं नाही अजिबात. आता त्यांना रिझल्ट आला आहे. आपण थोडंसं औषध पाणी केल्याच्यानंतर बोकड तुम्हाला दाखवतो. त्यांना आता खुराकसुद्धा आपण चालू केला आहे. त्याचबरोबर आपल्या पाठीमागं कोकरंसुद्धा तुम्हाला दाखवतो. एकदम व्यवस्थित आता रुटीन बसलेले आहे, कोकरांचं सेट झालेले कोकरं आहेत. आपण त्याच्यामध्ये काही कोकरं विकलेसुद्धा होते आणि काही कोकरं आपल्याकडे बाकी आहेत. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आता आपले काही कोकरं कातरण्यासाठी तयार झाले आहेत तर तुम्हाला त्याचीसुद्धा माहिती देणार आहे आपण. कोकरं कातरायला कधी पाहिजे, कोकरं कातरल्याच्या नंतर काय फायदा होतो हे सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो हे आपले साधारणतः 10-11 बोकड तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता 4 बोकड बारीक आहेत आणि बाकीचे बोकड सगळे मोठे आहेत. हे बघा तोतापुरी आहेत. तर आता 1-2-3 दिवसाखाली आपलं एक तोतापुरी बोकड, हा जो खाली बसलेला बोकड आहे याच्याबरोबरीत एक बोकड होता मित्रांनो. तो बोकड एक आपला मेलेला आहे. त्याला फार जुलाब होत होते त्याच्यामुळे तो पूर्ण डाऊन झाला. तो कवरमध्येच येत नव्हता. त्यानंतर तो पूर्ण खालीच बसला, उठतही नव्हता. हा बघा मित्रांनो 6,000 रुपयाला आपण याची खरेदी केली होती. शिरोईचा बोकड आहे, 1 नंबर बोकड लागलेला आहे आपला. बघू शकता तुम्ही आता साईज बीज कशी झाली त्याची. मित्रांनो थोडंसं आता गावरांकडून आपण काय केलं आहे, चांगल्या ब्रीडकडं थोडंसं आपण वळालेलो आहे मित्रांनो. ते आपल्याकडं साधारणतः 30-31 कोकरं आहेत आणि बाकीचे 10-11 बोकड आहेत, 2-3 शेळ्या आहे. त्यासाठी आपण आता हे 5 लिटरमध्ये ब्रोटॉन आणलेलं आहे मित्रांनो. याच्यामध्ये साधारणतः आपण सकाळी 5 ते 6 ml प्रत्येकाला देत असतो. ब्रोटॉनचा फार रिझल्ट आहे मित्रांनो. जंताचा डोस दिल्यानंतर तुम्ही ब्रोटॉन दिलं पाहिजे. बघा 5 ते 10 ml आपण स्वतः मेन्शन केलेलं आहे त्याच्यावरती. त्याचा फार फायदा होतो. आता बघू शकता कोकरांचा टाईम झालेला आहे. कोकरं एकदा टाईम झालं की मग कधी त्यांना बाहेर येणं असं होतं आहे. तुम्हाला कोकरं दाखवतो किती छान असे कोकरं झालेली. मित्रांनो तर आता कोकरं कातरण्यासाठी तयार झालेले आहे. बघा कोकरं आता याच्यापैकी तुम्हाला जे दिसतंय मित्रांनो तुम्हाला थोडक्यात मी सांगतो. आता हा बघा हा जो कोकरू दिसतंय मित्रांनो कातरण्यासाठी तयार झालेलं आहे. आता त्याचं पोट उसळलेलं आहे. एकदा का पोट उसळलं आणि त्याची एकदा केस अशी उसळायला लागली की त्याला कातरून टाकलं पाहिजे. म्हणजे काय होतं ते चांगले बनण्यासाठी तयार होते. एकदा त्यांची घाण निघून गेली ना केसांची तर मग कोकरं उठायला चांगली मदत होते मित्रांनो. बघा आता आपण साधारणतः अजून 15-20 मिनटं कोकरांना इथं चारा पाणी करून देणार आहे. त्याच्यानंतर कोकरं पूर्ण मैदानात बाहेर सोडून देणार आहे घरापुढं. म्हणजे काय होतं आहे इथले झाड लोट करता येते मित्रांनो. सगळे कोकरं फ्रेश आहे आपल्याकडं. आपण याच्यापैकीच काही विक्री केली होती. त्याचबरोबर आत्तासुद्धा आपण काही विकतो आहे मित्रांनो. आपण ईदीसाठी आता ईद आलेली जवळ आणि ईदीसाठी आपल्याकडं जे आपल्या मळ्यामध्ये काही शेतकरी त्यांनी बोकड पालन केलेले आहे त्यांचे चांगले क्वालिटी बोकड आपण तुम्हाला दाखवलेले आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये. असंच एक आपण व्लॉग घेऊन येणार आहे. एक मोठा गोट फॉर्म आहे त्याचा पूर्ण माहिती देणार तुम्हाला. वरती गोट फॉर्म केल्याचा फायदा काय होतो हे सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे आपण. त्याचबरोबर त्यांचे जे सगळी घाणबीण खाली पडते तर खाली आपण त्यांनी कोंबड्यासुद्धा पाळलेल्या आहेत ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार. एकदम छान असं त्यांनी नियोजन केलेलं आहे मित्रांनो. तर तोही व्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. आपल्याकडे जो 40-39 कोकरं होते मित्रांनो त्याच्यापैकी 7-8 कोकरं आपण विकलेले आहेत आणि आपल्याकडं आता 30-31 कोकरं शिल्लक आहेत. आणि 30-31 कोकरं आणि बाकीचे बोकड आहेत आपल्याकडं. म्हणजे याच्यावरतीच आपलं आता काम चालू आहे. आता हा लॉट पूर्ण आपल्याला आखाडासाठी तयार करायचा आहे. त्याच्यापैकी आता 10 ते 15 कोकरं आपले कातरण्यासाठी तयार झाले. त्यांना आता आपण कातरून टाकणार आहे. म्हणजे ते पहिल्या टप्प्यामध्ये विकायला येणार आहे. पूर्ण जर 40 कोकरं जर वन टाईम विकायला आले तर घेणाराही इतका मोठा नसतो की आपल्याला रोख पैसे देऊन जाईल. त्यामुळं आपण काय करायचं आहे मित्रांनो, एक टप्प्यामध्ये लॉट घ्यायचा आहे. 10-15 कोकरं आले ते कातरून टाकायचे. जसं कोकरू बनन तसं कातरायचं. म्हणजे विक्रीसाठी सुद्धा ते त्याचप्रमाणे येणार आहे. त्याचा आपला फायदा होणार आहे. 10-10 आपण कोकरं जेव्हा विकणार आहे 10-10 15-15 तर आपलं रोख पैशामध्ये मिळून जाणार आहे मित्रांनो आणि फायदा होत राहणार आहे.
थोडंसं व्यवहारामध्ये कमी जास्त झालं तरी इकडली कसर तिकडं निघून जाते, असं एक हिशोब असतो मित्रांनो. भरपूर लोकांना असं वाटतंय की आपलं जे व्हिडिओ बघतात इंस्टावरती आकाश रुपये व्लॉग बकरावाला या नावाने आपला आयडी मित्रांनो, भरपूर लोक म्हणतात की तुमचा गोठा कसा आहे नेमका, इतके मोठं तुम्ही आपण आता लॉट भरलेला आहे तर गोठा कसा आहे काय. मित्रांनो जास्त काही मोठा गोठा नाही आणि करण्याची सुद्धा गरज नाही. अगदी थोडक्यात कमी पैशात कमी गुंतवणूक करून आपण काम केलं आहे. माझ्या पाठीमागं बघू शकता तुम्ही, वाघोर लावून आपण आपलं चालू काम केलं आहे. त्याच्यामधून थोडासा त्रास होतो, परंतु आपण जेव्हा काम करतोय स्वतः आपण काम करत राहिलं तर 100% त्याच्यामध्ये फायदा आहे. कमी भांडवलामध्ये आपलं उत्पन्न काढायचं, उत्पन्न निघल्यानंतर परत गुंतवायचं आहे. परंतु पहिल्यांदा गुंतवणूक करून याच्यामध्ये अगोदर जे आपण गुंतवणूक करणार ते आपण मी म्हणतो तुम्ही बकरांमध्ये करा. मित्रांनो तुम्हाला आता मी पूर्ण आपला गोठा दाखवतो. हे बघू शकता तुम्ही, घराच्या आपल्या डाव्या बाजूला गोठा आहे, घराच्या सर्व बाजून आपण कंपाऊंड करून घेतलेलं आहे. लिंबाखाली आपण ही वाघोर लावलेली, पूर्ण दिवसभर कोकरं इथे असतात आणि बोकडं सगळे आतमध्ये असतात. आतमध्ये एकदा झाडून बिडून घेतल्याच्यानंतर बोकडं सगळे आतमध्ये असतात आणि कोकरं आपण बाहेर काढत असतो. बघू शकता हे 2-3 शेळ्या आहेत आणि 10-11 बोकड आहेत मित्रांनो. त्याचबरोबर हे असं मध्ये आपण 20 फुटाचा गाळा ठेवलेला आहे गायांसाठी आणि पलीकडे एक कप्पा ठेवलेला आहे आपण 10 ते 15 फुटाचा कोकरांसाठी. तिथं आपण चारा पाण्याची सोय केलेली आहे, गव्हाण टाकलेली आहे. आणि इथं मध्ये हा जो कप्पा आहे शेडचा, हा पाण्या पावसामुळं आपण काय केलं आहे, हा पूर्ण आपला वापरासाठी ठेवलेला आहे. इथं चारा असतो आपला, इथं कुटी केली जाते. इथून कुटी केल्याच्यानंतर इथं गाय आहे, गायांच्या सर्व अशी आपण बोळ ठेवलेली समोर. पलीकडल्या बाजूला तिकडे जाऊन आतमध्ये कोकरांकडे चारा पाणी करता येतो आणि इथून उचलल्यानंतर इथेही चारा पाणी करता येतो. असं एक नियोजन केलं आहे मित्रांनो आपण. तर मित्रांनो कसं वाटतंय नियोजन काय नक्की सांगा कमेंटमध्ये. जे कोकर आपले कातरणार आहेत त्यांच्याकडूनच आपण तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे. कोकर कातरण्याचे काय फायदे असतात काय नाही. आता भरपूर लोक मी बघितले की काही लोकांनी कोकर कातरलेलं नाही, परंतु कोकरामध्ये 100% थोडासा फरक राहतो. कंबर बांधण्यामध्ये फरक होते. कोकराला तुम्ही कातरून टाकलं पाहिजे. एकदा कोकराचं पोट उसळलं की कोकराला तुम्ही कातरून टाकलं पाहिजे. म्हणजे काय होतं, कोकरू बनायला फार आपला मदत होते. खूप छान कोकरू बनतं. आपल्याकडे जेवढे कोकरू होते तेवढे आपण पूर्ण कोकरं कातरून टाकलेले होते आणि आताही आपल्याकडे जे कोकरे आहेत त्यांना सुद्धा आपण कातरून टाकणार आहे मित्रांनो. एक तोतापुरी आपल्या गेले, आपण 3 तोतापुरी आणले होते. आपल्याला बघायचंच होतं की तोतापुरी नेमका जात कशी आहे, ब्रीड कशी आहे, आपल्याकडे डेव्हलप होते का आपल्या भागामध्ये. बरेच लोक काय झाले, आपण मी बघितलं होतं भरपूर लोकांनी आणली परंतु ते जगले नव्हते. तर काय नेमकं होत होतं हे बघण्यासाठीच आपण खरेदी केलं होतं. तरी आपण एक खटी खरेदी केली नव्हती, आपण टप्प्यामध्ये खरेदी केली होती. अगोदर एक आणला होता, त्याच्यानंतर 2 आणली, परंतु त्याच्यामधलं एक दगावलेला आहे मित्रांनो. 6,000 रुपयाचं आपलं जागेवरती नुकसान झालेलं आहे. परंतु काही विषय नाही, जे बाकीचे बकरं आहेत त्यांच्याकडे जास्त आपण लक्ष द्यायचं आहे. जो गेला तो गेलाच, परंतु जे बाकीचे आहे त्यांच्यामधून आपलं त्याचं उत्पन्न काढून घ्यायचं आहे मित्रांनो. म्हणून थोडंसं या व्यवसायामध्ये ही जास्त रिस्क असते का आपण किती दिवस पैसा लावायचा. त्याचबरोबर थोडंसं मी त्यामुळं काय करत असतो, 2.5-3 महिन्यामध्ये मला 2 रुपये भेटण्यासारखे वाटले तर 100% मी विक्री करून टाकीत असतो मित्रांनो. कारण जास्त लॉंग टाईम आपण पैसा जर ठेवला, वाढ 100% आहे, मी म्हणतो त्याच्यात वाढ नाही असं नाही आहे, परंतु आपली पैशाला रिस्क जादा असते आणि ते भांडवल आपण थोडंसं 2 रुपये उलाढाल करीत राहिलं ना तर ते 100% आपला फायद्यात राहते. आता बघा आपल्याकडं हा जो हिरोईचा बोकड आहे आपल्याकडं, तर मित्रांनो हा बोकड आपण आता ठेवून घेणार आहे. कारण का आपल्याकडे याच्या अगोदरही 2 बोकड होते, पण गोठ्यामध्ये कायम आता बकरं येत आहेत जात आहेत. परंतु काय होतं, थोडासा नादाचा विषय येतो, तर नादासाठी आपल्याला आहे ना हा बोकड आपण घरी ठेवून घेणार आहे. शिरोईचा बोकड आहे, याला पूर्ण वर्षभर आपण खुराक पाणी करत राहणार आहे. शांत बोकड आहे, एकदम त्रास नाही देत काय नाही. आणि याला ईदीसाठी आपण ठेवणार आहे. तोपर्यंत आपल्या शेळ्यांचंही काम होईल आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा विक्रीसुद्धा करता येईल. एक आत्ता नियोजन आहे आपलं की ईदीसाठी बोकड ठेवायचं. खूप छान असा बोकड आहे मित्रांनो. ही शिरोई म्हणजे एकदम गावरांसारखी जाते. आणि त्या बाजूला तुम्ही बघू शकता हा जो तोतापुरी पलीकडला, तर तो आपण 1 नंबर खरेदी केला होता. तो थोडासा व्यवस्थित रुटीन बसल्याच्यानंतर मग बाकीची खरेदी केली होती, परंतु त्याच्यामध्ये एक दगावलं मित्रांनो. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या तुमची. रामकृष्ण हरी.